नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक महत्वाची आनंदाची बातमी आणि खुश खबर आहे. शिक्षक भरतीमध्ये सुद्धा पदभरती पदसंख्या वाढणार आहे आणि असलेले जे शिक्षक आहे कार्यरत त्यांच्यासाठी पण एक महत्वाची बातमी. काय नेमकी आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्या माध्यमातून आपण समजून घेऊया की 9वी-10वीच्या वर्गांची संच मान्यता निकषामध्ये बदल होणार आहे. आता इथे जर बघितलं आपण तर इथे जास्तीत जास्त जागा ज्या येऊ शकतात त्या बीएडच्या उमेदवारांना येणार, म्हणजे बीएडच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो का? कारण 9वी-10वीची संच मान्यतेचे निकष 2024चा जो संच मान्यतेचा निकष होता किंवा जो रूल होता तो आता थोडक्यात बदलणार आहे. या संदर्भात नुकतीच शिक्षण मंत्र्यांची संचालक उपसंचालक शिक्षण विभागांबरोबर मीटिंग झाली आहे. त्या मीटिंगमध्ये ठरलेले 3 महत्वाचे मुद्दे आहेत. सो मीटिंगमध्ये 3 महत्वाचे मुद्दे कोणते झाले आणि लवकरच हा शासन निर्णय सुद्धा येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. नेमकं थोडक्यात काय आपण बघूया. अजून शासन निर्णय येणं बाकी आहे, पण शासन निर्णय येण्याच्या अगोदर जी मीटिंग झाली त्या मीटिंग मधले 3 महत्वाचे मुद्दे कोणते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची टीईटीची बॅच चालू झालेली आहे. सो तुम्ही तुमच्यावरचे सहकारी असेल की तुमचे कोणी मित्र असेल त्यांना नक्की कळवा. टीईटी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा 9.0 ची बॅच आपली चालू झाली आहे. पेपर सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की ह्या बॅच मध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला ते अवेलेबल नाहीये. सो योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. बाकी फीचर सारखेच आहे, तुम्ही ते बघू शकता. 500 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. टॉपिक नुसार आणि लेक्चरची पीपीटी स्वरूपातल्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि प्रत्येक शनिवारी सुद्धा तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन सेपरेट अवेलेबल आहे. त्याचबरोबर 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. महारिव्हिजन सेशन आहे. नवा दिवस नवी सुरुवात सेशन सुद्धा अवेलेबल आहे. हे सगळे फीचर तुम्हाला दोन्ही बॅच मध्ये अवेलेबल. सो लगेच बॅच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅच आणि ऍपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी बघा, हा शासन आदेशानुसार कारवाई होण्यासंदर्भातला हा आलेला महत्वाचे मुद्दे बघा. शासन आदेशानुसार होईल कारवाई. यात काय सांगितलंय? डॉक्टर श्रीराम पानझडे उपसंचालक माध्यमिक शिक्षण यांनी काय म्हटलं बघा. 15 मार्च 2024 बघा, हाच तो संच मान्यतेचा GR आहे. 2024 रोजी संच मान्यते संदर्भात शासन आदेश निघाला आहे. त्यानुसार 24-25, 25-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. ज्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त झाले त्यांचे समायोजन होईल, पण समायोजन व 9वी-10वीच्या वर्गातील किमान पटसंख्येबाबत शिक्षण संघटनांच्या काही मागण्या होत्या. बऱ्याचशा विभागातनं बऱ्याचशा संघटनांनी ह्या मागण्या माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे पोहोचवल्या होत्या. त्यावर शालेय शिक्षण मंत्री त्यानंतर शिक्षण संचालकांसमवेत विधान भवनात बैठक झाली होती. त्याची इतिवृत्त कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले असून त्यानुसार आता शासन आदेश निघेल. बघा, शासन आदेश निघणार आहे असं पण त्यांनी सांगितलंय. त्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल असं सांगते उपसंचालक माध्यमिक शिक्षण यांनी सांगितलेलं आहे. मग नेमकं काय मुद्दे? 3 महत्वाचे मुद्दे. त्यातला हा पहिला महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर बघा. पहिला महत्वाचा मुद्दा, बैठकीतील महत्वाचे 3 निर्णय. पहिला निर्णय बघा, ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी व 10वीच्या वर्गासाठी शिक्षक मंजूर होतात अशा शाळेपासून बघा, तुम्हाला माहिती आहे 10वी आणि 9वीला 3 शिक्षक प्रत्येक विषयानुसार लागत असतात. बघा, 3 शिक्षक लागतात त्या वर्गांसाठी, बरोबर की नाही? पण पटसंख्येचा निकष जर लागू केला तर हे शिक्षक तिथे राहू शकत नाही किंवा 3 शिक्षक राहू शकणार नाहीये. पण याच्यात निकषामध्ये बदल करावा लागला. काय करावा लागला तेच त्यांनी सांगितलंय. बघा, अशा शाळा ज्या 9वी-10वी वर्गासाठी शिक्षक मंजूर होतात अशा शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर, पहिला मुद्दा आहे 0 ते 3 किलोमीटर पर्यंतचा परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास, जर दुसरी शाळा आहे तर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयानुसार त्या शाळेतील 9वी व 10वीच्या दोन्ही वर्गात किमान 20-20 बघा, दोन्ही वर्गात किमान 20-20 पटसंख्या बंधनकारक आहे. तेवढा पट नसल्यास त्या शाळेत शिक्षक मंजूर होणार नाही. 3 महत्वाचे मुद्दे यामध्ये. जर माध्यमाचा विचार केला, सेम माध्यमाच्या शाळा जर 0 ते 3 किलोमीटर मध्ये असेल, सपोज इथे एक शाळा आहे बघा, इथे एक शाळा आहे, इथे दुसरी शाळा आहे, ह्या दोघांमधलं अंतर 0 किंवा 3 किलोमीटर एवढं असेल, या दरम्यान असेल, तर काय त्या सेम माध्यम, हे जे माध्यम आहे ना, हे माध्यम सेम आहे, सेम माध्यम जर असेल आणि त्यांचं अंतर 0 ते 3 किलोमीटर असेल, दुसरी शाळा, आणि त्यांच्यामध्ये बघा इथे जर 9वीला 20, 10वीला 20 बघा, 9thला आणि 10thला किती पाहिजे? 20-20 पाहिजे. इथे सुद्धा तुम्हाला 9वी आणि 10वीला 20-20 पटसंख्या पाहिजेच. नसेल तर तेवढा पट नसल्या त्या शाळेत शिक्षक मंजूर होणार नाहीत.
जर इथे पटसंख्या 10 पेक्षा कमी 20 पेक्षा प्रत्येकी म्हटलं बरं का, प्रत्येकी 20 पेक्षा कमी असेल तर इथे शिक्षक मंजूर होणार नाही. स्पष्ट सांगितले. म्हणजे एवढ्या जवळ शाळा आहे तर कदाचित ह्या शाळा तुम्ही एकत्र करा पण तुम्हाला शिक्षक मंजूर होणार नाही असं सांगण्यात आलं. हा पहिला नियम आहे. हा पहिला नियम, हा पहिला शासन निर्णय असणार येणाऱ्या कालावधीमध्ये. हा जरा पहिला नियम गॉट इट, कळला, एकदम सिंपल करून सांगितला. दुसरा बघूया आपण. ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी व 10वीच्या वर्गासाठी, ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी व 10वीच्या वर्गासाठी बघा, 10वीच्या वर्गासाठी शिक्षक मंजूर आहेत पण तेथे सध्या दोन्ही वर्गांची पटसंख्या 20-20 नाही, अशा शाळेपासून 3 ते 5 मीटर परिसरातील त्याच माध्यमाची शाळा उपलब्ध नसल्यास, आता मी तुम्हाला हे निकष इथे लिहून देतो बघा. काय, दोन शाळा, ही एक शाळा, ही एक शाळा आहे, दोन शाळा आहे. दोन्ही शाळांमधलं अंतर बघा किती आहे, दोघं शाळांमधलं अंतर 3 ते 5 किलोमीटर असावं. कमी असेल तर पहिला नियम आहेच, 3 ते 5 किलोमीटर आहे. दोन्ही वर्गांची संख्या बघा, दोन्ही वर्गाची पटसंख्या 20-20 नाही. बघा इथे पण सांगितलंय 9वीला आणि 10वीला, इथे पण सांगितलंय 9वीला आणि 10वीला किती किती पटसंख्या पाहिजे, 20-20 पाहिजे, 20-20 उपलब्ध नसल्यास, सपोज नाहीये, नसल्यास संबंधित माध्यमिक शाळेत 9वी व 10वीच्या वर्गात 2025-26च्या संच मान्यतेत एकत्रित पटसंख्या 40 बंधनकारक आहे. सपोज 20-20 नाहीये, आपण असं म्हणूया इथे 30 आहे, इथे 10 आहे, मग दोन्ही मिळून किती पाहिजे आपल्याला, 40. दोन्ही मिळून 40 जर असेल, बंधनकारक आहे, त्यावेळी त्या शाळेत शिक्षकांची 3 पदे मंजूर होतील. म्हणजे इथे सपोज हे 20-20 नाहीये, हे 20-20 नाही असं म्हटलं, सपोज इथे म्हटलं इथे 15 आहे आणि इथे किती झाले, इथे सपोज 35 आहे, सपोज इथे 25 आहे, तर या दोघांची संख्या 40 पाहिजे. 40 असेल तर इथे आणि इथे पण 3 पद, इथे पण 3 पद मंजूर होतील. म्हणजे नवीन नियम काय सांगतो, पहिल्या नियमानुसार 0 ते 3 मीटर होता, नवीन नियम 3 ते 5 दूरवर आहे, दूर अंतरावरती. माध्यम सेम आहे, सेम माध्यम आहे, पण दूर अंतरावरती ह्या दोन शाळा आहे आणि यांच्यामध्ये मात्र प्रत्येक 20-20 संख्या नसेल तर काय करणार, मग शाळेला शिक्षक नाही मिळणार का, मिळतील. दोघे मिळून एकत्र जर झाले 40 तर मिळतील. हा झाला दुसरा नियम. आता तिसरा नियम काय बघा, ज्या माध्यमिक शाळेतील 9वी व 10वीच्या वर्गाची पटसंख्या 20-20 नाही आणि त्या शाळेपासून 5 मीटरपेक्षा जास्त अंतरात त्याच माध्यमाची दुसरी शाळा उपलब्ध नाही. बघा इथे काय सांगितलं तुम्ही, उपलब्ध माध्यमिक शाळा उपलब्ध आहे का, या 3 ते 5 किलोमीटर परिसरामध्ये उपलब्ध नाही म्हटलं, उपलब्ध आहे का, 3 ते 5 मध्ये उपलब्धच नाहीये, तर असं होणार आहे. दुसरा निकष काय सांगतो की ही एक शाळा आहे, ही दुसरी शाळा आहे, ह्या दोन्ही शाळांचं सेम माध्यम आहे. काय म्हटलं मी, सेम माध्यम आहे, पण ह्या दोन्ही शाळांचं अंतर 5 मीटर पेक्षा कसं आहे, जास्त आहे, 5 मीटर पेक्षा जास्त आहे. जास्त अंतरावर त्याच माध्यमिक शाळा जास्त आहे आणि शाळा उपलब्ध नाही. 5 मीटरपेक्षा जास्त अंतर आहे आणि शाळा पण उपलब्ध नाही. 5 मीटर पर्यंत नाहीये, 5 पेक्षा जास्त अंतरावर पण शाळा उपलब्ध नाही. त्यांनी लिमिट नाही दिलं 5च्या पुढे किती, पण 5 पर्यंत सांगितलंय, 5च्या पुढे सांगितलंय. अशा ठिकाणी संबंधित शाळेतील दोन्ही वर्गाचा पट एकत्रित 30 आवश्यक आहे, त्यावेळी त्या शाळेला दोन्ही वर्गासाठी शिक्षकांची 3 पदे मंजूर केली जाणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला अपेक्षित होतं 9वी आणि 10वीला, अपेक्षित किती होतं, 9वीला आणि 10वीला 20-20 अपेक्षित होतं, 20-20, पण 20-20 जरी नसतील पण ऍटलिस्ट दोन्ही मिळून याचे 15 याचे 15 चालतील, किंवा याचे 10 याचे 20 असे दोन्ही मिळून 30 मिनिमम पटसंख्या जर असेल तर त्या वर्गांना 3 पदे शिक्षकांची मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, इथे आता संच मान्यतेचे 2 शेवटचे जे मुद्दे आहेत ना ते महत्वाचे, की इथे आता शिक्षकांची पदं राहणार आहे. अन्यथा त्या GR नुसार जर बघितलं तर ह्या शाळेला शिक्षक मंजूर होणारच नव्हते. पहिला निकष ओके आहे, बरोबर आहे की 0 ते 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रत्येकी 20-20 पाहिजे तर आम्ही 3 शिक्षक देऊ. दुसरा 3 ते 5 मध्ये प्रत्येकी 20 नसेल पण दोन्ही मिळून 40 पाहिजे. आणि तिसऱ्या नियमामध्ये दोन्हीचं अंतर शाळेचं 5 मीटरपेक्षा जास्त आहे पण तिथे पटसंख्या जर दोन्ही मिळून 30 असेल तर 3 पदं मिळतील. सो चांगला निकष आहे, चांगला निर्णय आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हे 9 ते 10चे वर्ग अजून टिकणार आहे आणि या ठिकाणी कोणत्या मुलांना इथं संधी जास्त मिळणार आहे तुम्हाला माहिती असेल. 9 ते 10 हा जो वर्ग आहे यासाठी पात्रता जर आपण बघितली तर पात्रता लागते बघा, BEd प्लस पदवी लागते. काय लागते, BEd प्लस पदवी लागते आणि ह्या उमेदवारांना म्हणजे BEdच्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. येणाऱ्या पवित्र पोर्टल सुद्धा जाहिरात येणार आहे, त्यामध्ये सुद्धा आता जाहिरात जागा कमी होणार त्या संच मान्यतेनुसार, पण जागा आता काय होणार आहे इथे त्या निकषानुसार जागा वाढणार किंवा जागा वाढून येणारच आहे, लक्षात घ्या.
सो चांगली संधी आहे, डीएडच्या उमेदवारांना चांगली संधी आहे. या व्हिडिओत सांगितली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे पुढे जीआर येणार आहे, याचा जीआर येणार पुढे, त्याची पण अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. त्यातपूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करणारी टीम आहे. तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. बघा, ही ₹2 बॅच फक्त तुम्हाला टीईटीचा अभ्यास करण्यासंदर्भातलं सगळं मटेरियल देणारी ही बॅच आहे. सेपरेट बॅचेस विषयानुसार पण अवेलेबल आहे आणि नवीन सुधारित आवृत्तीसह पुस्तकं सुद्धा उपलब्ध झाली आहे. आपल्या ॲपमधनं, जवळच्या बुक स्टोअरमधनं किंवा अमेझॉनवर नक्की आपण ऑर्डर करू शकतो आणि बॅचेस जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल या नंबरला कॉल करा. या व्हिडिओत सांगितलं 3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.